रोजच्या ताणतणावातून फॅमिलीसोबत कोकणातली ट्रिप ही एक वेगळीच मजा असते. माझ्या कोकणचो बाभारी वगैरे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललोय कोकणात. मित्रांनो, काल मी गाडी बाहेर लावली होती, तर घाण बघा गाडी किती झाली आहे. आणि आतमधून गाडी एकदम क्लीन आहे, पण बाहेरनं घाण आहे. तर आत्ता गाडी पुसतो आणि भेटूया आपण मग. गाडी पुसून झाल्यावर बॅगा बिगा आणल्यात, थोड्याशा बॅग वगैरे भरतो. मित्रांनो, केशवनगरमध्ये 6 वाजताची शांतता बघा. सकाळी 6 वाजलेत आणि अख्खा रोड रिकाम आहे. आंबट आहे, गोड पण असतं. येऊन अर्धा तास झाला तरी पाणीच काढतोय. काय कर डुबकव खदलव ते पाणी तरी साईल गावाची बायको बघू. आता त्याला येतं, मग गावची बायको कशाला बघायची. एक नंबर. कसं काय गेलं साईलचं डोकं. जरा डोकं हळू, माझा फोन जायला. दगड मोठी टाकली आहे, दगडच नाही टाकली. हे काढ सर्वेस, हे काढ. शर्ट घाण झालाय पडून पण इचं? काढून ठेव. हो बघ, जीव काढलाय. काढला जो पाणी उतरू आहे. तेच आम्ही पण बघत होतो, खाली उतरायचं काय. ओ मामा नको. वर चढायचं कसं तरी. मित्रांनो, तर आता कपडे धुवायला आलो होतो. एकदा व्ह्यू बघा तुम्ही इकडे. आतो माझ्याशिवाय काय व्हायचं नाही तुमचं. मामा यो बेबी दे. आणलं तिथले येईल. शितले सर्वेश आमचा काढतोय पाणी. एकदा सर्वेशचा क्लीन शॉट घेऊ. ओके. अजून मूळ गाव आहे कळसर, आणि पण हा आमच्या सोबत राहून भरकटलाय. भरकटत रत्नागिरी बसणी या गावामध्ये आलेला आहे. मुलगा अत्यंत हुशार आहे. मित्रांनो, कामासाठी तुम्हाला जर हवं असेल तर ह्या मुलाचा भरपूर उपयोग होणार आहे. कपडे धुवायला पण त्यासाठीच आणलाय. त्याला कसलीही कल्पना नसताना हा विहिरीमधलं पाणी काढतो आहे. आणि त्याच्यासोबत जो आहे तो IT सेक्टर मधला आहे. त्याला तर ह्यातली बिलकुल कल्पना नाही, तरी पण त्याने या विहिरीचा शोध लावलेला आहे. बघा एकदा, चेक इट आउट. बॉटल आहे कुठे? वर देऊळे बोलतायत, आपण जाऊया आता देवळात. चला. कॅमेरा फ्लिप नाही होत. नाही, माझं सीन आहे फोनला. पण नाही होत. आम्ही डोंगर चढत चाललो आहे. तर मिनी ट्रेकिंग चालू आहे मित्रांनो. मित्र काय बोलतो माहिती आहे काय? व्हॉट्स ए? इथून आपल्याला जायचं नाहीये, आपल्याला पुढून जायचंय. We'll bring 3-4 packets of Maggie हा. and we'll make it midnight. Somewhere around 2 AM. आपण आता तिथे जाणार आहोत. 2 AM? On चूल. मस्त चुलीवरची मॅगी बनवून खाऊया रात्री 2 वाजता.
अरे पण सीन काय आहे? इकडे येणार आहेस तू? इथं नाही बोलताय मग आपल्या इथं करूया ना. घरापाशी तर जयदीप आणि आपले मोठे मामा थांबलेले आहेत, बसलेले आहेत. पाणी पित आहेत. बघू पाणी. थंड आहे बघू. मीडियम आहे. साधं पाणी. मिनी ट्रेकिंग संपवून आता आम्ही धरलाय घरचा रस्ता, मी आणि साहिल दादानी. साहिल दादा, आज जेवायला काय बनवणार? आज मस्त आम्ही कोळंबीची बिर्याणी बनवायचा आमचा प्लॅन झाला आहे. आता जाऊन बसतो जरा न्याहारी करायला, त्यानंतर मग जेवणाची तयारी करायला लागणार आहे. आम्ही सुंदर अशी बिर्याणी बनवतोय, तर सर्वांनी जेवायला या घरी. चला आता भेटूया घरी. हां, आंबा इन चॅट. काय बोलतात रे याला? कोळंबी एकदम ताजी ताजी कोळंबी, एकदम रस्सा बनवला मस्त, खेकडे चिंबोऱ्या आणि मस्त बांगडा फ्राय केलेला आहे. ओनली मच्छी. आजचा मेनू. ही बघा आपली गाडी. आणि इथं आम्ही संध्याकाळी क्रिकेट खेळत होतो. नेट बांधलाय, गावाचा टर्फ म्हणतात त्याला. घराचा एक ओव्हरव्ह्यू घ्या मित्रांनो. घराच्या चारही बाजूने आपल्याकडं झाड आहेत. ओये मनी म्याव. ओ ये काय रे? सायकलवर चाललोय मित्रांनो आता मी दही आणायला. रोड बघा तुम्ही, गोवाचा हायवे. हा जातो बसने गावाच्या तिथून. आवाज माझा येतोय का माहित नाही. सध्या तर अशीच चालली आहे आपली मोटो ब्लॉगिंग. GTचे पण ब्लॉग येतील लवकरच. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही. काय केलं साहिल दही? बघा, कोळंबी मॅरिनेट करून टाकली आहे. सगळे मसाले, आपला घरगुती मसाले, आलं लसूण ठेचून टाकले मस्तपैकी एकदम पद्धतशीर. दही टाकलंय त्यामध्ये, एकदम मॅरिनेशनला ठेवली आहे. आता नाही ऐकत. आता डायरेक्ट 3 टाइम बिर्याणी, सकाळ दुपार संध्याकाळ. कोलबी झाली तयार. नाच करते का? यायलाच लागते. कोकणात आल्यावर कोलबी खायलाच लागते. खमंग असा वास सुटलेला आहे. तेल आहे साहिल हे सर्व. तेल आणि पाणी दोन्ही पण टाकलंय. डाळ नाही असंच काय असं टाका आता. विचार घेऊ धरू मी. आणि जरा असं सर्व मिक्स नाही, एकाच जागी पडेल असंच टाकलं असतं. मस्त हळीवर जेवणाचा बेत बघा. चपाती, खेकडा, कसली बिर्याणी? प्रॉन्स बिर्याणी, बांगडा. साहिल दादा, क्वालिटी आणि क्वांटिटी सांगा कशी आहे? जबरदस्त एकदम, एकच नंबर. काय विषय